Hello friends, in the last lecture we have discussed what is balancing, why balancing is necessary and balancing of single rotating mass means सिस्टीममध्ये एकच आपला डिस्टर्बिंग मास असेल तर त्या मासला बॅलन्स कसा करायचा ते आपण स्टडी केलेला आहे. काय करायचा, सेंट्रिफ्युगल फोर्स फर्स्टचा कॅल्क्युलेट करायचा आणि तेवढ्याच इफेक्टचा सेकंड मास आपल्याला अटॅच करावा लागतो. आजच्या लेक्चरमध्ये आपण काय करायचं आहे, बॅलन्सिंग ऑफ डिफरंट मासेस किंवा सेव्हरल मासेस रोटेटिंग इन दी सेम प्लेन. सेव्हरल मीन्स नंबर ऑफ मासेस. आता याच्यामध्ये बघा काय मेन्शन केलं आहे, कन्सिडर एनी नंबर ऑफ मासेस. एनी मीन्स से 4 म्हटलेलं आहे. 4 नंबर ऑफ मासेस ऑफ मॅग्निट्यूड. मॅग्निट्यूड मीन्स त्याचा काय आहे, वेट आहे. M1, M2, M3 and M4 at a distances R1, R2, R3 and R4 from the rotating shaft. म्हणजेच काय, आता याच्यामध्ये शाफ्ट म्हणजे इथे त्याने एक पॉईंट कन्सिडर केलेला आहे. हा पॉईंट let θ1, θ2, θ3 and θ4 are the angle of masses with horizontal OX line as shown in the figure. म्हणजे फर्स्ट जो काय मास आहे त्याचा अँगल किती आहे विथ रिस्पेक्ट टू हॉरिझॉन्टल ॲक्सिस, हा θ1 म्हणजे काहीतरी समजा एक 45-50 डिग्री असेल. आणि रेडियस ऑफ रोटेशन किती आहे त्याचा, हा R1 आणि मास किती आहे तर M1 आणि हा अँगल किती आहे तर θ1. लक्षात येतं. म्हणजे असा आपल्याला ॲक्च्युअलमध्ये पेपरमध्ये काढावा लागतो. म्हणजे एक ॲक्सिस लाईन, झिरो लाईन ड्रॉ करून घ्यावी लागेल. ही फर्स्ट मासचा अँगल किती आहे तो काढावा लागेल. त्याचा रेडियस ऑफ रोटेशन किती असतो तो काढावा लागेल. R1 समजा 2 सेंटीमीटर 3 सेंटीमीटर आणि मास इथं असं दाखवावा लागेल M1. सेम सेकंड मास पण समजा सेकंड मास किती आहे, एक 90 डिग्री आहे अँगल, हा M2. थर्डचा समजा एक 150 आहे 150. फोर्थचा समजा एक 210 आहे. अशा प्रकारे 4 मासेस त्यांनी काय दाखवलेले आहेत, शो केलेले आहेत. आणि हा जो नेक्स्ट आहे हा बॅलन्स्ड मास आहे. तो नंतर आपल्याला कसं काढायचा तो मी सांगतो. FC मीन्स काय, बॅलन्स्ड सेंट्रिफ्युगल फोर्स आहे तो. लक्षात आलं काय काय दिलं आहे. म्हणजे आपल्याला प्रॉब्लेममध्ये काय काय आयडेंटिफाय करावा लागतो बघा. फर्स्ट प्रत्येकाचा मास M1, M2, M3, M4. सेकंड प्रत्येकाचा रेडियस ऑफ रोटेशन R1, R2, R3, R4. आणि नेक्स्ट प्रत्येकाचा मॅग्निट्यूड अँगल ऑफ इन्क्लिनेशन विथ रिस्पेक्ट टू हॉरिझॉन्टल ॲक्सिस, म्हणजे विथ रिस्पेक्ट टू एक्स ॲक्सिस आपल्याला तो लागतो. नेक्स्ट बघा, याच्यामध्ये 2 मेथड्स आहेत. एक आहे ॲनालिटिकल मेथड, सेकंड आहे ग्राफिकल मेथड. आपण फर्स्ट ऑफ ऑल ॲनालिटिकल मेथडमध्ये जाऊया. आता हे जे फोर्सेस आहेत, हे फोर्सेस कसे आहेत, कोप्लेनर फोर्सेस आहेत. हे फोर्सेस सगळे कसे आहेत, कोप्लेनर फोर्सेस आहेत. आता हा जो फोर्स आहे तुम्हाला EGMमध्ये झालेला आहे, ॲप्लाइड मेकॅनिक्समध्ये. प्रत्येक फोर्स जो आहे आपण रिझॉल्व्ह करू शकतो अशा प्रकारे. हा हॉरिझॉन्टल याचा फोर्स, हा याचा व्हर्टिकल फोर्स. हॉरिझॉन्टल फोर्स जो असतो तो आपण काय मेन्शन करतोय, कॉस थिटा. आणि व्हर्टिकल फोर्स जो असतो आपण काय मेन्शन करतोय, साइन थिटा. लक्षात येतं. मग तेच आपण काय केलं आहे, हा झाला कॉस कंपोनंट आणि हा झाला व्हर्टिकल साइन कंपोनंट. कारण का तो एक्झॅक्टली हॉरिझॉन्टल किंवा व्हर्टिकल नाही आहे. सेम असेच प्रत्येकाचे आपण काय करणार, साइन आणि कॉस. आणि जो आपण EGMमध्ये स्टडी केला आहे ॲप्लाइड मेकॅनिक्समध्ये ॲनालिटिकल कोप्लेनर कन्करंट सिस्टीम, कोप्लेनर कन्करंट फोर्स सिस्टीम जो आपण स्टडी केला आहे तोच पार्ट आहे याच्यामध्ये. आता बघा फर्स्ट पार्ट काय येतो, रिझॉल्व दी सेंट्रिफ्युगल फोर्सेस हॉरिझॉन्टली अँड व्हर्टिकली अँड फाइंड देअर सम्स ऑफ समेशन H अँड समेशन V. समेशन H म्हणजे मी तुम्हाला सांगितलं, समेशन H म्हणजे सगळे व्हर्टिकल फोर्सेस, सगळेच काय ना हॉरिझॉन्टल फोर्सेस. समेशन H मीन्स सगळे हॉरिझॉन्टल फोर्सेस. हॉरिझॉन्टल फोर्सेस कोणते असतात तर कॉस कंपोनंट. समेशन H मीन्स काय केला बघा, M1 R1 इंटू कॉस थिटा. M1 R1 म्हणजे काय, त्याचा इफेक्ट. आणि कॉस थिटा1 म्हणजेच काय, त्याचा अँगल. हा सेम सेकंड M2 R2 कॉस थिटा2 असे चारीचे पण घ्यायचे. प्लस पुढं डॉट 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 मीन्स M3 R3 कॉस थिटा3 प्लस M4 R4 कॉस थिटा4. याची एक आपल्याला काहीतरी व्हॅल्यू मिळेल. समजा एक 100 आली, काही पण एक व्हॅल्यू मिळेल याची. सेम समेशन V करायचा, हेच आपल्याला महत्त्वाचं आहे. हा समेशन H
समेशन व्हीला काय येईल M1R1 साइन थिटा 1 प्लस M2R2 साइन थिटा 2 प्लस M3R3 साइन थिटा 3 प्लस M4R4 साइन थिटा 4 असं येईल. मग त्याच्यानंतर रिझल्टंट कॅल्क्युलेट करायचा आहे. सेंट्रिफ्युगल रिझल्टंट फोर्स FC इज इक्वल टू काय असतो अंडर रूट समेशन H² प्लस समेशन V². हा आपला काय येतो रिझल्टंट फोर्स येतो अंडर रूट समेशन H² प्लस समेशन V². नेक्स्ट बघा काय करायचं आहे थिटा. रिझल्टंट फोर्स आपण कॅल्क्युलेट केला तर थिटा काय असतो थिटा इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ किंवा टॅन थिटा इज इक्वल टू समेशन V डिवाइड बाय समेशन H. म्हणजे थिटा इज इक्वल टू काय मिळेल तुम्हाला टॅन इनवर्स ऑफ समेशन V डिवाइड बाय समेशन H. The balancing force is then equal to the resultant force but in opposite डायरेक्शन. जो काय थिटा असेल एक्झॅक्टली काय येईल अपोजिट डायरेक्शनला म्हणजे 180 मध्ये प्लस किंवा मायनस आपल्याला करावं लागतो. ते प्रॉब्लेमच्या वेळेस मी तुम्हाला सांगतो कसा शो करायचा. आता हा जो रिझल्टंट फोर्स आलेला आहे FC प्रॉब्लेममध्ये आपल्याला रेडियस ऑफ रोटेशन दिलेला असतो. प्रॉब्लेममध्ये रेडियस ऑफ रोटेशन दिलेला असतो. FC इज इक्वल टू काय असतो बॅलन्स मास इंटू बॅलन्स रेडियस ऑफ रोटेशन आहे त्याला कम्पेअर करावं लागेल. FC इज इक्वल टू M इंटू R. यातला M किंवा R आपल्याला प्रॉब्लेममध्ये दिलेला असतो आणि जो दिलेला नाही तो आपल्याला फाइंड आउट करावा लागेल. अशा प्रकारे ही ॲनालिटिकल मेथड आहे. ॲनालिटिकल मेथडमध्ये सिम्पल काय करायचा सगळे जे काय फोर्सेस दिले आहेत समेशन H समेशन V घ्यायचा. समेशन H म्हणजे कॉस्ट कंपोनंट असतो समेशन V म्हणजे साइन कंपोनंट. लक्षात येतं. आणि थिटा घेत असताना विथ रिस्पेक्ट टू हॉरिझॉन्टल एक्स ॲक्सिस घ्यायचा आहे. विथ रिस्पेक्ट टू हॉरिझॉन्टल एक्स ॲक्सिस हे लक्षात ठेवा. हे जे थिटा आपल्याला दिसतात डायग्राममध्ये हा थिटा 1 थिटा 2 विथ रिस्पेक्ट टू हॉरिझॉन्टल ॲक्सिस आहे सगळं लक्षात ठेवा. आणि समेशन H समेशन V FC कॅल्क्युलेट करावं लागेल. टॅन थिटा कॅल्क्युलेट करावं लागेल. आणि जो आपला FC आलेला आहे तो M इंटू Rला कम्पेअर केला त्यातला अननोन जो आहे आपण फाइंड आउट करू शकतो. नेक्स्ट आहे ग्राफिकल मेथड. ग्राफिकल मेथडमध्ये काय करावं लागतं बघा. ग्राफिकल मेथडमध्ये फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला अशा प्रकारचं एक सिस्टीम घ्यावं लागेल प्रत्येक ठिकाणी. आणि काय करावं लागतं प्रत्येकाचा सेंट्रिफ्युगल फोर्स किती आहे तो कॅल्क्युलेट करावा लागतो. प्रत्येकाचा सेंट्रिफ्युगल फोर्स कसा M1R1 ω², M2R2 ω². ओमेगा कन्सिडर करायचा नाही कारण ओमेगा प्रत्येक ठिकाणी सेम आहे. म्हणून आपण जो काय घेणार प्रत्येकाचा सेंट्रिफ्युगल फोर्स M1R1 M2R2 M3R3 M4R4 हे प्रत्येकाची काहीतरी व्हॅल्यू येईल. M1R1 समजा एक तुमचा 50 आला M2R2 काहीतरी येईल M3R3 काहीतरी येईल M4R4 पण आपला काहीतरी येणार आहे. लक्षात येतं. सेम मेथडने बघा आल्यानंतर असा एक प्लस साईन काढून घ्यायचा. प्लस म्हणजे एक्झॅक्टली 90 डिग्रीमध्ये असले पाहिजे. फर्स्टचा अँगल किती आहे फर्स्टचा अँगल समजा एक 45 डिग्री आहे. 45 डिग्रीची ही लाईन अशी येईल जसं इथं आपण काढलेला आहे हा फर्स्ट तिथे डायग्राममध्ये फर्स्ट हा FC1 तिने दाखवला आहे. आणि इथं काहीतरी स्केल घ्यावा लागेल. समजा M1R1 तुमचा 100 आला तर काय करणार 20 न्यूटन मीटर इज इक्वल टू किंवा 20 kg मीटर इज इक्वल टू आपण काय म्हणणार 1 सेंटीमीटर. म्हणजेच आपण लाईन कितीची ड्रॉ करणार ही 5 सेंटीमीटरची लाईन ड्रॉ करणार. ज्या ठिकाणी तुम्ही 5 सेंटीमीटर तुमचा एंड होईल एक एक्झाम्पल सांगतोय इथं परत तुमचा क्रॉस येईल. तर Bला परत तुमचा क्रॉस आलेला आहे. लक्षात त्यांनी काढलेलं नाही पण सांगतोय आपल्याला काढावं लागेल. सेकंड थिटा 2 किती आहे बघायचा. थिटा 2 काढून घ्यायचा आणि M2R2 किती आहे. थिटा 2 हा काढला मी आणि त्याचा M2R2 समजा एक काहीतरी 50 आहे. 50पर्यंत म्हणजे एक 2.5 सेंटीमीटरपर्यंत मला न्यावा लागेल ह्या सेकंड. थर्ड थिटा 3 किती आहे बघायचा. थिटा 3 इथं आहे म्हणजे थिटा 3 ही जी लाईन आहे थिटा 3ची ही सेम इथे येईल. त्याचा जो काय लेंथ असेल तो घ्या. सेम परत अँगल बनवा. थिटा 4 मला घ्यायचा आहे. थिटा 4 परत काय येईल हा इथं आहे थर्ड क्वाड्रंटमध्ये. थर्ड क्वाड्रंटमध्ये येईल जो सेम क्वाड्रंट आहे हा फर्स्ट क्वाड्रंटमध्ये हा सेकंड क्वाड्रंटमध्ये हा थर्ड क्वाड्रंटमध्ये ती सेम पोझिशन घ्यायची आहे. हा नेक्स्ट काय येईल थिटा 4 आणि जो काय राहिलेला एंड आहे शेवटी जॉईन करून घ्यायचा असा डॉट 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 लाईनने. डॉट डॉट लाईनने जे आपण जॉईन करतोय तोच आपला काय असणार आहे रिझल्टंट फोर्स. ह्याचा प्रत्येकाचा फोर्सचा डायरेक्शन फॉरवर्ड असेल पण रिझल्टंट काय असतो बॅकवर्ड बिकॉज दिस इज द रिझल्टंट
फोर्स. अशा प्रकारे तुम्हाला ती डायग्रॅम काढायची आहे. तेच केलं आहे. हा फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ इथे दाखवला आहे. FC1, FC2, FC3, FC4 आणि FC मीन्स काय, रिझल्टंट फोर्स. तो मेजर करायचा, इंटू स्केल करायचा. समजा 6 सेंटीमीटरला 6 इंटू 20 आपण जो स्केल घेतला आहे म्हणजे 120 झाला. यम किंवा आर आपल्याला प्रॉब्लेममध्ये दिलेला असतो, त्याच्याशी तो कम्पेअर करायचा. यम दिला असेल तर आर काढायचा, आर दिला असेल तर एम काढायचा. सेम आपण काय करूया, याच्यावरती एक प्रॉब्लेम इथं आहे तो स्टडी करूया. ग्राफिकल मेथड अशा प्रकारे तुम्हाला तो शोधावा लागेल. आता हा जो प्रॉब्लेम आहे काय दिला आहे बघा. 4 masses M1, M2, M3 and M4 are 200 kg, 300 kg, 240 kg and 260 kg respectively. M1, M2, M3, M4 दिलेला आहेत. Their corresponding radii of rotation 0.2 meter, 0.15 meter, 0.25 meter and 0.3 meter respectively. जे काय रेडियस ऑफ रोटेशन आहे तो मीटरमध्ये आहे, ते सगळं नोट केलेलं आहे. अँड द अँगल्स बिटवीन सक्सेसिव्ह मासेस. आता हा फक्त तुम्हाला बघावा लागेल. अँगल बिटवीन सक्सेसिव्ह मासेस दिला आहे की हॉरिझॉन्टल. सक्सेसिव्ह मीन्स काय, 1 आणि 2 मधला, 2 आणि 3 मधला आणि 3 आणि 4 मधला असतो. सक्सेसिव्ह मीन्स 1, 2 सक्सेसिव्ह आहेत, 2, 3 सक्सेसिव्ह आहेत, 3, 4 सक्सेसिव्ह. सक्सेसिव्ह मासेस जर दिला तर फर्स्टचा अँगल नेहमी काय घ्यायचा, 0. म्हणजे म्हणून मी फर्स्ट काढताना काय दिलेलं आहे, इथं 0 लाईनला काढलेलं आहे. फर्स्ट आणि सेकंड मधला किती आहे, 45. हा 45 मी घेतला. सेकंड आणि थर्ड किती आहे, 75. म्हणजे 45 प्लस 75 घ्यावा लागेल. 45 प्लस 75 किती येतो, 120. म्हणजे हा 120 आला. आणि थर्डचा किती आहे, 135. 135 मीन्स काय असतो, थर्ड आणि फोर्थमध्ये 75 प्लस 45 प्लस 135 म्हणजे तो दोन्ही मिळून काय येतो, 255. तिन्ही मिळून हा 255. अशा प्रकारे सक्सेसिव्ह असेल तर लक्षात ठेवायचा तो 1 आणि 2, 2 आणि 3 आणि 3 आणि 4 मधला असतो. 1चा आपण 0 ॲज्युम करायचा. 1 आणि 2 मधला 45. सेकंड मधला किती आहे, 75. म्हणजे 45 प्लस 75 होईल 2 आणि 3 मधला. आणि 3 आणि 4 मधला 135 म्हणजेच काय, सगळ्यांची ॲडिशन सक्सेसिव्ह असेल तर. आणि विथ रिस्पेक्ट टू हॉरिझॉन्टल दिलेला असेल तर काय नसतो, डायरेक्टली तुम्हाला 4 मासेस दिलेले असतात, 4 अँगल्स. फाइंड द पोझिशन अँड मॅग्निट्यूड ऑफ बॅलन्स मास रिक्वायर्ड इफ द रेडियस ऑफ रोटेशन इज 0.2 मीटर. रेडियस ऑफ रोटेशन किती दिला आहे, 0.2 मीटर. म्हणजे हा बॅलन्स मास रेडियस ऑफ रोटेशन दिला आहे, आर दिला आहे, आर. फर्स्ट ऑफ ऑल जो काय गिवन आहे तो सगळा नोट करून घ्यावा लागेल इथं असा. M1 R1, M2 R2, M3 R3, M4 R4, θ1, θ2, θ3, θ4 हे सगळे. थीटा तुम्हाला सांगितलं मगाशी. θ1 0 ॲज्युम केला. θ2 काय घेतला, 45. θ3 काय आला, 45 प्लस 75. आणि θ4 45 प्लस 75 प्लस 135 म्हणजे आपला 255. आणि बॅलन्स रेडियस ऑफ रोटेशन आर किती आहे, 0.2. आता फर्स्ट काय करावं लागेल बघा, सेम समेशन H समेशन V करायचं आहे. ॲनालिटिकल मेथड आणि ग्राफिकल मेथड दोन्ही पण इथं सॉल्व्ह केलेलं आहे. ॲनालिटिकल मेथडमध्ये काय करावं लागतो, समेशन H M1 R1 cos θ1, M2 R2 cos θ2. M1 R1 इथं कॅल्क्युलेट केलेलं आहे. M2 R2, M3 R3, M4 R4 सगळे कॅल्क्युलेट केले आहेत. हे सगळे व्हॅल्यू फक्त पुट करावे लागतील. M1 R1 cos θ1, M2 R2 cos θ2, M3 R3 cos θ3 प्लस M4 R4 cos θ4. ह्याची व्हॅल्यू आपल्याला किती आलेली आहे बघा, ह्याची व्हॅल्यू 21.6 kg मीटर. मास के जीमध्ये आहे, डिस्टन्स मीटरमध्ये आहे, म्हणून युनिट काय येईल, kg मीटर. तर मास न्यूटनमध्ये असेल, न्यूटन मीटर आपण घेतला असता, किंवा सेंटीमीटरमध्ये डिस्टन्स दिला असेल तर सेंटीमीटर घेतला असता. आता सेम व्हर्टिकलचा M1 R1 sin θ1 प्लस M2 R2 sin θ2 अशा प्रकारे सगळे ॲडिशन केले तर समेशन व्ही आपल्याला 8.5 kg मीटर इथं आहे का समेशन व्ही. म्हणजे फर्स्ट ऑफ ऑल समेशन H समेशन व्ही आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागेल. त्याच्यानंतर असतो रिझल्टंट FC. आर इज इक्वल टू अंडर रूट समेशन H स्क्वेअर प्लस समेशन व्ही स्क्वेअर. हा आपण कॅल्क्युलेट केला, तो येतोय 23.2 kg मीटर. म्हणजे आपला रिझल्टंट आला आहे 23.2 kg मीटर. मग आर आपल्याला मिळाला म्हणजेच काय, FC. तो कशाला इक्विव्हॅलंट करायचा आहे मी सांगितलं, M इंटू आरला. तर M इंटू आर इज इक्वल टू आर मी घेतला. यातला M आपल्याला शोधायचा आहे, आर लिहिलेला आहे. आर किती आहे, 0.2. हा फॉर्म्युला आर इज इक्वल टू M इंटू आर. M आपल्याला फाइंड आउट करायचा आहे.
Therefore, m is equal to 23.2 divided by r. 23.2 divided by 0.2 म्हणजे आपल्याला 116 kg आला. म्हणजे बॅलन्स मास किती आहे तर 116 kg. पण लावायचा कुठे, पोझिशन पण फाइंड आउट करावी लागेल. पोझिशन इज इक्वल टू टॅन थिटा इज इक्वल टू समेशन व्ही डिवाइड बाय समेशन एच. थिटा इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ आपण काय म्हणणार समेशन व्ही डिवाइड बाय समेशन एच. म्हणजे थिटा आपला आला 21.48. थिटा किती आला 21.48. आता याच्यामध्ये लक्षात ठेवायचं आहे थिटा जर ग्रेटर दॅन 180 आला तर तो 360मधून मायनस करावा लागतो आणि थिटा लेस दॅन 180 आला तर 180मध्ये ॲड करावा लागतो. हे लक्षात ठेवा. इफ थिटा इज ग्रेटर दॅन 180 देन काय करायचा 360 मायनस थिटा. हे लक्षात ठेवा ग्रेटर दॅन असेल तर. इफ थिटा इज लेस दॅन 180 तर तो काय करायचा 180 प्लस थिटा. मग आपला इथे किती आला आहे थिटा लेस दॅन 180 21. तो 180मध्ये 21 डिग्री आपण ॲड केला. 180 प्लस 21.48 मीन्स 201.48 आपला अँसर येईल. 201 अँगल कुठे येतो बघा 201 इथं कुठेतरी येईल. डिस्टन्स किती येईल 0.2 आणि आपला बॅलन्स मास. अशा प्रकारे सिस्टीममध्ये परत आपल्याला तो बॅलन्स मास शो करावा लागतो. हा झाला आपला ॲनालिटिकल मेथड. तर ग्राफिकल मेथडकडे आपण जाऊया. ग्राफिकल मेथडमध्ये बघा सेम तुम्हाला सांगितलं M1R1 M2 R2 M3 R3 M4 R4 सगळे कॅल्क्युलेट केलेले आहेत. प्रत्येकाचा अँगल माहीत आहे. तर बघा फर्स्ट काय केला एला ए पोझिशन जो M1R1 आहे 40 इथंपर्यंत मी घेतला. M1R1 ओमेगा कन्सिडरमध्ये घ्यायचं नाही म्हणून सांगितलं कारण ओमेगा प्रत्येकाचा सेम असतो. बीला आला 45 डिग्री आहे. किती आहे 45 म्हणजे इथं आपण घेऊ शकतोय 10 kg मीटर इज इक्वल टू 1 सेंटीमीटर म्हणजे 4 सेंटीमीटर 4.5. नेक्स्ट सीला अँगल किती आहे सीला अँगल तो घेतला 120 डिग्री आणि 6 सेंटीमीटर 60 मीन्स 6 सेंटीमीटर. आणि नेक्स्ट डीला अँगल किती आहे लास्टचा आपला तर 255. हा 255 अँगल घेतला आणि असा डाऊनवर्ड. लक्षात येतं. तो जो काय मास आहे तो किती आहे 7.8 kg मीटर. लास्टला हा रिझल्टंट त्यांनी जॉईन करून घेतलेला आहे FC. लक्षात येतं. हा झाला आपला रिझल्टंटचा मास. मग याच्यामध्ये आपल्याला A to E डिस्टन्स मेजर करायचा आहे. A to E समजा किती आला एक काहीतरी तुमचा 2.3 सेंटीमीटर आला 2.3 सेंटीमीटर. तर आपण स्केल काय घेतला आहे 10 kg मीटर इज इक्वल टू 1 सेंटीमीटर म्हणजे त्याला 2.3ला 10ने मल्टिप्लाय केला तर इथं आपला आला हा 23. सपोज म्हणतोय मी जो काही तो घ्यावा लागेल कारण आपला मागचा आन्सर आला आहे 23 पॉईंट समथिंग म्हणून मी 23 ॲप्रॉक्सिमेटली घेतला. नेक्स्ट बघा बॅलन्सिंग मास आपल्याला शोधायचा आहे. तर काय असतो हा 23 इज इक्वल टू हा बॅलन्सिंग फोर्स आहे. हा M इंटू आरला आपल्याला इक्वेट करावा लागेल. वी हॅव टू इक्वेट दिस इंटू M इंटू आर. मग M इंटू आर हा M इंटू आर मीन्स M इंटू 0.2 इंटू 23 हा आपण घेतला. M इंटू 0.2 इज इक्वल टू 23. दरफॉर M इज इक्वल टू 23 डिवाइड बाय 0.2 म्हणजे आपला M आला 115 kg. आपला लास्ट टाईम आला होता 116 kg. इथं आलेला आहे इथं 116 आलेला आहे ॲनालिटिकल. इथं आपला आला 115 kg. ग्राफिकल आणि ॲनालिटिकलमध्ये थोडा तेवढा स्लाइटली फरक पडतो हे लक्षात ठेवा. आणि आपल्याला आता थिटा घ्यायचा आहे. लक्षात येतं थिटा. तर थिटा डायरेक्टली मेजर कुठून करायचा तर हा थिटा हा जो थिटा आहे असा जर आपण डायरेक्टली मेजर केला तर आपल्याला रिझल्टंट अँगल मिळतो तो येईल 201 डिग्री. लक्षात येतं. थिटा डायरेक्टली ई पॉईंटला मेजर करायचा. कोणत्या पॉईंटला एंड पॉईंटला तिथं वरती ईला. तर डायरेक्टली तो आपला आलेला आहे 201 आणि लास्टला इथं आलेला आहे 201.48. तेवढा ग्राफिकल आणि ॲनालिटिकलमध्ये थोडे चेंजेस तेवढे चालतात. अशा प्रकारे हे दोन्ही पण हा प्रॉब्लेम सेम प्रॉब्लेम तुम्ही घरामध्ये ग्राफिकलने पण सॉल्व करा. इथे सोल्युशन पण तुम्हाला सगळं दिलेलं आहे. फक्त घरी एकदा तुम्ही ट्राय करा कॅल्क्युलेटर घेऊन तरी तुमच्या लक्षात येईल. इथं आपला फ्लायव्हील गव्हर्नर अँड बॅलन्सिंग हा टॉपिक काय होतो कंप्लीट होतो. थँक्यू.